भगवंताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ऐगिरी नंदिनी नंदिता मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य चिरोदिनी वासी विश्व विलासिनी दिष्णुनुते भगवती हे शिती कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते रम्यकपर्दिनी शैलसुते कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि भावे विना भक्ति भक्ति विना मुक्ति बळे विना शक्ती बोलू नये कैसे निदैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत सिनसीवाया आनंद कण सचितानंद घन परात परिपूर्ण परब्रह्म प्रकाश आणि त्या भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला अभंग कोणाचा आहे असे म्हणाल तर अलंकापूर निवासी महावैष्णव ज्ञानोबारायांचा आहे. कोणाचा आहे ऐकू येत नाही मला तर मोठ्याने बोला. कोणाचा आहे ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानोबारायांचं नाव ज्यांना माहीत नाही असा माणूस संपूर्ण महाराष्ट्रात देखील सापडणार नाही की सापडेल. जर सापडलाच तर तो महाभाग्यवंत कमीत कमी आपल्या कीर्तनात राहण्याच्या लायकीचा तुम्ही म्हणा मी नाही म्हणणार. विठ्ठल 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 कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. श्री अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष कितवं आहे पहिलंच आहे ना वर्ष 27व आणि या 27व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली हे मी माझं परम भाग्य समजते. कोणामुळे आली तर माझे गुरुवर्य रामायणाचार्य रवींद्रनाथजी महाराज सुद्रिक पाटील व तसेच गुरुवर्य दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील व तसेच आमचे शहाजी शेठ दांगडे अनिल शेठ रायकर तसेच माझे आई वडील यांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल आता कीर्तनाला झाली सुरुवात. तुम्ही बोलायचं मी बोलायचं आपण मिळून काय करायचं भजन का कीर्तन काय करायचं कीर्तन. तुमच्याकडे 2 तास एवढंच काम हाताने नाम आणि मुखाने टाळी बरोबर ना. हाताने नाम आणि मुखाने टाळी बरोबर का. हाताने टाळी आणि मुखाने नाम एवढंच तुमच्याकडं 2 तास काम. मला जर पटलं तर कीर्तन टायमिंग वर सुटलं नाही तर तांबडं फुटलं. विठ्ठल विठ्ठल माझी कीर्तनामध्ये एक सवय आहे. मी जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही तोपर्यंत कीर्तनाला सुरुवात करत नाही. कारण राजांचे आपल्यावर उपकार आहेत. महिला मंडळ तुमच्या डोक्यावर जो पदर नाकामध्ये जी नथ आणि कपाळाला जे कुंकू आहे ना ते कुणामुळं माझ्या राजांमुळं. पुरुष मंडळ तुमच्या डोक्यावर जी टोपी कपाळाला बुक्का आणि ओठावरती जी मिशी आहे ना ती कुणामुळं. तुम्हाला जे कीर्तन सांगत आहे तुम्हाला जो उपदेश करत आहे हे कुणामुळं राजांमुळं. राजे जर देशासाठी लढले नसते तर मला म्हणावं लागलं असतं
हुजूर, मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ, क्या मैं कर सकती हूँ? म्हणून सर्वांनी वर हात करा, एकदा करा वर हात, सर्वांनी वर हात करा. आता राहू द्या सकाळपर्यंत. तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेईन, तुम्ही सगळ्यांनी काय म्हणायचं? जय छत्रपती शिवाजी महाराज की. जेवण नाही केलं पोटभर? अरे आवाज ऐसी निकालो, पूरा हिंदुस्तान हिलना चाहिए. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. याला म्हणतात ना मावळे, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग श्री ज्ञानोबरायांचा आहे. कोण ज्ञानोबराय? ज्या वेळेस विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला आणि परत गृहस्थाश्रम स्वीकारला, त्या गृहस्थाश्रमाचे भार म्हणजे माझे ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? विशिष्ट समाजाने, विशिष्ट जातीने त्यांना साधी मधुकरी देखील मागून दिली नाही, ते ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? ज्यांना बाळपणापासून अतोनात छळले, ते ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? पैठणच्या धर्मसभेमध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. बोलविला गर्व तुझ्याचा हरविला. शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, ते ज्ञानोबराय. कोण ज्ञानोबराय? नुसती तिरपी नजर जरी केली असती तरी जळून भस्मलाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर तुम्ही म्हणाल महाराज हरिपाठी तर पुस्तक आहे, मग ग्रंथ कस काय? मला पुस्तक या शब्दाचा अर्थ माहीत नाही, पण ग्रंथ या शब्दाचा अर्थ माहीत आहे. सांगून जाईन, लक्ष देऊ नाही का? सामान्य माणसाच्या अंतःकरणातील ग्रंथी सोडवण्याचं काम हा ग्रंथ करत असतो. ग्रंथ कोणत्याही आकारावरून ठरवला जात नाही, त्यामधल्या ज्ञानाने ठरवला जातो. समजा एक माणूस आहे, तो इतका जाड आहे, इतका जाड आहे, माझा हात देखील पुरत नाही, इतका जाड आहे. त्याला ओमिनीच्या मागच्या शिटावर बसायला सुद्धा जागा पुरत नाही, म्हणून तो का पैलवान झाला का? झाला का? तर नाही. म्हणून खूप असे मोठे पुस्तक आहेत, म्हणून ते काय ग्रंथ ठरतात का? तर नाही. हरिपाठ हा ग्रंथ आहे आणि या हरिपाठ ग्रंथातील 5व्या क्रमांकाचा मी आज सेवेकरता निवडलेला आहे. आता ज्ञानोबा या अभंगामधून आपल्याला काय सांगतात? भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. आपण भावाने, भक्तीने त्या देवाचं काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. आपण जर भावाने, भक्तीने त्या देवाचं नामस्मरण केलं नाही, आपल्याला भावाशिवाय भक्ती ही होऊ शकत नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. तर भक्ती कोणासारखी केली पाहिजे? आपल्याला जर भक्ती करायची असेल, त्या देवाचं नामस्मरण करायचं असेल, त्या देवाचं भजन करायचं असेल, तर आपल्याला सर्वात जास्त कशाची गरज आहे? संगतीची जास्त गरज आहे, बरोबर ना? आपण जर संगत चांगल्याची केली, आपण संगत जर चांगल्याची केली तर आपल्याला परमार्थाची आवड लागेल, भजनाची आवड लागेल, कीर्तनाची आवड लागेल. आता संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं? एक उदाहरण सांगून जाईन. एक राजा होता. राजा जंगलात शिकारी करता गेला. शिकारी करता गेल्याच्या नंतर त्याला शिकार मात्र काही सापडली नाही, परंतु तो माघारी निघाला. त्याला तहान लागली. तो एका
तलावाकडे पाणी प्यायला गेला. तलावाच्या शेजारी एक साधूजी बसलेले होते. साधू कोणाला म्हणतात? ज्याने 6 वर विजय मिळवला. 6 कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. ज्याने 6 वर विजय मिळवला त्याला साधू म्हणतात. तर साधू एका झाडाखाली बसलेले होते. पण साधूंचं लक्ष एका बगळ्याकडे होतं. तो बगळा काय करत होता? चोचीत पाणी घ्यायचा, दगडावर टाकायचा आणि चोच घासायचा. हे ती साधूंनी पाहिलं. साधू काय म्हणाले? घस घस घिसा ऊपर डाले पाणी, तुम्हारे दिल की बात मैंने जानी. म्हणजे साधूला त्या बगळ्याच्या मनामध्ये काय आहे ते समजलं. काय होतं बगळ्याच्या मनामध्ये? बगळ्याला असं वाटत होतं, मी थोडं थोडं करून हे तलावातलं सारं पाणी बाहेर काढेन आणि जे काही मासे मिळतील ते मी खाऊन टाकेल. हे कुणाला कळालं? साधूंना कळालं. तर साधू म्हणाले, परत तो पाणी पिला आणि साधूंचं दर्शन घेण्याकरता गेला. त्याने साधूचं दर्शन घेतलं. साधू परत एकदा ते वाक्य म्हणाले, काय? घस घस घिसा ऊपर डाले पाणी, तुम्हारे दिल की बात मैंने जानी. आता राजाला वाटलं मला आशीर्वादच दिला. राजा तेवढंच म्हणत निघाला. तिकडं राणीचा आणि प्रधानाचा काय झाला होता? प्लॅन झाला होता की काय, राजा आला की राजाला मारून टाकायचं. पण राजाला मारणार कसं? पण त्याच दिवशी राजाचं दाढी करायचा वार होता. तर नावी आला. नाव्याला सांगितलं, हे बघ आता काय करायचं, तू जर दाढी करायला बसला तर राजाच्या गळ्यावरून वस्तारा फिरवायचा. तो म्हणला, नाही, राजांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत. माझे आज मुलं बाळ जे जगतायत, मी जगतोय. माझ्या मुलाबाळांचं जे शिक्षण चाललंय ते कुणामुळं? राजांमुळं. मी असं नाही करू शकत. तर प्रधान म्हणाला, तू जर राजाला मारलं नाहीस तर मी तुला मारणार. असं म्हटल्यावर तो म्हणाला, ह्या प्रधानाच्या हातून मरण्यापेक्षा राजाच्या हातून मेलेलं काही वाईट आहे. असं म्हटल्याच्या नंतर तो वस्तारा घासत होता. राजा तिकून आले. राजाला सहज वाक्य आठवलं. कोणतं? साधू म्हणालेले. तो म्हणाला, घस घस घिसा ऊपर डाले पाणी, तुम्हारे दिल की बात मैंने जानी. नावी टुनकन उडाला. त्याला नाव्याला भीती वाटू लागली. पण त्यांनी नाही लक्ष दिल्यावानी केलं आणि परत वस्तारा घासायला लागला. राजा एकदा म्हणून राहिले नाही, परत म्हणाले, घस घस घिसा ऊपर डाले पाणी, तुम्हारे दिल की बात मैंने जानी. परत असं म्हटल्याच्या नंतर त्याने हात जोडले आणि म्हणाला, राजे साहेब, यामध्ये माझी काहीही चूक नाही. हा सारा प्लॅन राणीचा आणि प्रधानाचा आहे. राजाला काही माहीत नव्हतं. पण राजा म्हणाला, मला सर्व माहीत आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. तर नाव्याने सर्व हकीकत सांगितली. आता बघा, साधूच्या एका वाक्यामुळे राजाचा काय वाचला? प्राण वाचला. आपण जर संगतच संतांची केली तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची.
के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग रे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी 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 तेरे संग लाग रे तेरी अच्छी बनेगी लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी आपण जर संतांची संगत केली तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. काय चाललं होतं आपलं? काय चाललं होतं? कीर्तन. पण कीर्तनातला पॉइंट कुठे चालला होता? काय भाव? आपल्याला जर देवाचं नामस्मरण करायचं असेल, आपल्याला जर भक्ती करायची असेल तर आपल्याला संगत जास्त महत्वाची आहे. तर भक्ती कोणासारखी करावी? भक्ती माझ्या जनाबाईंसारखी करावी. जनाबाईंची एवढी भक्ती होती भगवंतावर, किती भक्ती होती. त्यांनी भक्ती करून भगवंतावर एवढा अधिकार गाजवला होता की त्या भगवंताला शिव्या द्यायच्या. एक दिवस जनाबाई अंघोळ करायला बसल्या. अंघोळ करायला बसल्याच्या नंतर त्यांना विसवायला पाणी नव्हतं. त्यांनी भगवंताला हाक मारली, विठ्ठला मला विसनायला पाणी नाही, मला पाणी आणून दे. असं म्हटल्याच्या नंतर भगवंताने काय ठरवलं? आज जनाबाईची चेष्टा करायची. गार पाणी द्यायच्या ऐवजी जास्त गरम पाणी दिलं. जास्त गरम पाणी दिल्याच्या नंतर जनाबाईंनी ते डोक्यावर घेतलं. जनाबाईला ते पाणी जास्त गरम लागलं. जनाबाई शिवे देऊ लागली, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली जन्म सावित्री चुडाल्याली. तुझे गेले रे मडे तुला पाहुनिया काळ रडे, उभी राहुनिया अंगणी शिव्या देती दासी जनी. तर एवढी भक्ती भगवंतावर पाहिजे. आणि कोणासारखी भक्ती करावी? आणि कोणासारखी भक्ती असावी? माझ्या हनुमंतरायांसारखी भक्ती असावी. किती भक्ती होती माझ्या हनुमंतरायांची. ज्या वेळेस रामराज्याभिषेक झाला त्यावेळेस भगवान रामप्रभू प्रत्येकाला काही ना काहीतरी देऊ लागले. पण सीतामाई म्हणाली, प्रभू ज्याने संकटामध्ये आपल्याला सर्वात जास्त मदत केली त्याला तुम्ही काहीही देणार नाहीत का? तर रामप्रभू म्हणाले, अगं जानकी, त्या हनुमंताचे माझे एवढे उपकार आहेत, त्याच्यासाठी मी जेवढं देईल तेवढं कमीच पडेल. पण सीतामाईला राहवलं नाही. सीतामाईने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि दासीजवळ पाठवून दिला. दासीजवळ पाठवून दिल्याच्या नंतर हनुमंतरायाने तो नवरत्नाचा हार घेतला आणि एका झाडावर गेले आणि एक एक मणी फोडून पाहू लागले की यामध्ये माझा राम आहे का. दासी पळतच गेली. सीतामाईला सांगितलं. सीतामाई धावत आली. सीतामाई म्हणाली, हे काय करता? तुम्हाला एवढा प्रेमाने नवरत्नाचा हार दिला, तुम्ही असा फोडून का पाहता? सीतामाई रागात होती. हनुमंतराय म्हणाले, अगं माई, मी या मण्यांमध्ये माझा राम आहे का पाहतोय. सीतामाई रागात बोलून गेली, तुम्ही या मण्यांमध्ये राम पाहताय, तुमच्यात तरी राम आहे का? असं म्हटल्याच्या नंतर हनुमंतरायाने क्षणाचाही विचार न करता श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में।
पाहिजे, पण आपली भक्ती तशी नाही. आपली भक्ती कशी आहे, जसा वार बदलतो तशी आपली भक्ती बदलते. सोमवाराला महादेवाची भक्ती, मंगळवाराला देवीची भक्ती, बुधवाराला कुणाची, विठ्ठलाची भक्ती, गुरुवाराला दत्त महाराजांची भक्ती, शुक्रवाराला परत देवीची भक्ती, शनिवाराला हनुमंतरायांची भक्ती, रविवाराला की खंडोबाची भक्ती. तर आपलं वार आला की भक्ती बदलते, पण आपण वार आला की भक्ती बदलायची नाही. आपुला तो एक देव करोनी भावा हो, आपुला तो एक देव करोनी तेने विन जीवा सुकन होय. आपला एक काय करून घ्यायचा, देव करून घ्यायचा, त्याच्याशिवाय आपल्याला शांती भेटू शकत नाही. तर आपण भक्ती करताना मनामध्ये काय पाहिजे, भाव पाहिजे. आपण भक्ती करताना आपल्या मनामध्ये भाव असतो का, नसतं आपल्या मनामध्ये भाव. आपण भक्ती अशी करतो की आपलं लक्ष नसतंच भक्तीकडे. तर काही भजन कसं करतात, राम 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 सून कुठे गेली, राम 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 दूध उतू चाललं, राम 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 नातू कुठं खेळतो. तर असं भजन पाहिजे का, तर नाही. आपलं मन एवढं चपळ आहे, एवढं चपळ आहे. बहुत चंचल चपळ, 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 आपलं मन एवढं चपळ आहे, एवढं चपळ आहे. आता 2 मिनिटात, आता बघा विचार करा, आपल्या घरी आहे, 2 मिनिटात फक्त डोळे झाकायचे आणि घर आठवायचं, लगेच मन कुठं गेलं, कुठं गेलं.
घरी गेलं. एकदा कीर्तन चालू होतं आणि एक बाई कीर्तन सुरू झालं आणि थोडा वेळ झाला की ती अशी वर हात करायची, परत खाली करायची. मला वाटलं आता माझं काहीतरी चुकतंय. असं दोनदा तीनदा झालं. वर हात करायची, खाली घ्यायची, वर हात करायची, खाली घ्यायची. कीर्तन झाल्याच्या नंतर त्या आजीला विचारलं, आजी माझं काही चुकत होतं का? तुम्ही वर हात करायच्या, खाली घ्यायच्या, वर हात करायच्या, खाली घ्यायच्या. तर आजी म्हणाली, अगं तुझं काही नव्हतं चुकत. इकडं कीर्तन सुरू झालं त्यामुळं गाई गाई कुलूप लावलं, पण कुलपाला हिसका द्यायचाच विसरून गेले. म्हणून काय करत होती? कीर्तनात बसून हिसका देत होती. तर एवढं आपलं मन ही आहे. आपलं मन जर भजन करताना आपलं मन भगवंतापाशी राहत नाही, आपलं मन भक्तीपाशी राहत नाही. आपण भक्ती करताना आपलं मन आपल्यापाशी नसतं. तर भक्ती केली पाहिजे. आता बघा, भक्ती एवढी पाहिजे आपली भगवंतावर, एवढी भक्ती पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगून जाते. एक आजी होती, इतकी श्रीकृष्णाची भक्ती करायची, इतकी श्रीकृष्णाची भक्ती करायची. प्रत्येक वेळेला कृष्णार्पणम. पाणी पेली कृष्णार्पणम, जेवण केलं कृष्णार्पणम, कोणी तिची स्तुती जरी केली तरी कृष्णार्पणम करायची. तिने एक दिवस पहाटे उठली, आंघोळ केली, अंगण झाडलं आणि कचरा कुठे भरला? सुपलीत भरला. आणि कचरा टाकायला गेली, काय म्हणाली? कृष्णार्पणम. कचरा कोणाच्या अंगावर जाऊन पडला? माझ्या. कोणाच्या अंगावर जाऊन पडला? त्या कृष्णाच्या अंगावरती जाऊन पडला. असं 2-3 दिवस झालं. तर पुजारी म्हणला, मी इतकी छान पूजा करतो पण रोज हा कचरा येतो कुठून? त्यांनी त्या म्हातारीचा शोध लावला. त्या म्हातारीकडे गेले, म्हणाले, हे बघ, तू प्रत्येक वेळेला कृष्णार्पण म्हणायचं पण कचरा टाकताना कृष्णार्पण म्हणायचं नाही. ती म्हणाली, नाही म्हणणार मी कृष्णार्पण. पण चित्त्याचे खोड मिळाल्याशिवाय जात. त्या म्हातारीला काय झाली होती? सवय लागली होती. एक उदाहरण सांगते. एक राजा होता, तो रथातून चालला होता. त्याला एक काय दिसली? भिकारीण दिसली. ती भिकारीण होती पण दिसायला एवढी सुंदर होती. राजाला ती भिकारीण आवडली. तर राजा म्हणाला, प्रधानजी त्या भिकारीला घेऊन या, मला तिच्यासोबत लग्न करायचे. लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर आता बघा, लग्न झाल्यावर उखाणा घ्यायची पद्धत असते. इकडं आहे का? आहे ना? तर जेवायला बसले आणि तिला उखाणा घ्यायला सांगितला. काय उखाणा घेतला असेल तिनं? अंदाज तुमचा काय घेतला असेल? सांगते ऐका. ती म्हणाली, चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय, चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय, माझ्या राजाला भूक लागली, भाकर वाढ ग माय. म्हणजे ती काय करत होती? आधी भीक मागत होती. तिला सवय लागली होती, त्यामुळे तिने उखाणाही तसाच घेतला. तसंच त्या म्हातारीला कृष्णार्पण म्हणायची सवय लागली होती. ती म्हणाली, नाही म्हणणार मी कृष्णार्पणम. नाही म्हणल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी परत तसंच झालं. आता तिला एकदा सांगितलं होतं की कृष्णार्पणम म्हणाय, कचरा टाकताना कृष्णार्पणम म्हणायचं नाही. तिला सांगितलं पण ते तिला समजलंच नाही. आता खूप अशी इथं बसलेल्यापैकी खूप अशी असते, त्यांना एवढं सांगितलं तरी कळतच नाही. किती सांगा, किती जीव तोडू तोडू सांगा, कळतच नाही. एक उदाहरण सांगते. 2 मूर्ख माणूस होते. किती? 2. आणि 2 जण चालले होते. त्यातला एक मूर्ख माणूस होता. त्याच्या हातात काय होती? एक पिशवी होती. त्याच्या हातामध्ये पिशवी होती. आणि ह्यो मूर्ख माणूस त्या मूर्ख माणसाला काय म्हणतो? माझ्या पिशवीमध्ये काय आहे हे तुम्हाला सांग, पिशवीतले अख्खे अंडे तुला देणार. काय म्हणतो? पिशवीत काय आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर पिशवीतले अख्खे अंडे तुला देणार. ते म्हणतो अख्खे अंडे मला? ते म्हणतो हा, अख्खे अंडे तुला देणार. असं म्हटल्यावर ते म्हणतो, आणि कशाचे आहेत हे जर सांगितलं तर कोंबडीच तुला, आणि किती आहेत सांगितलं तर 8ची 8 बी तुलाच. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणतो, कोंबडी मला, अंडे मला, सारं मला. ते म्हणतो हा, सारं तुला. मग तो म्हणतो काहीतरी ऑप्शन दे. आता डोंबलं ऑप्शन द्यायचं होतं का? तर तसं काही कळतच नाही. त्या म्हातारीला ते सांगितलेलं समजलं नाही. दुसऱ्या दिवशी अंगण झाडलं, परत कचरा टाकायला गेली. काय म्हणाली? कृष्णार्पणम. परत कचरा कोणाच्या अंगावरती जाऊन पडला? श्रीकृष्णाच्या अंगावरती जाऊन पडला. मग पुजारीला एवढा राग आला, पुजारी धावतच आला. एवढा रागात आला,
खानक्यास त्या म्हातारीच्या कानाखाली हाणली, ती सुद्धा तिने कृष्णार्पणम केली. आता कानाखाली हाणली म्हातारीच्या, गाल कोणाचा सुजला? कोणाचा सुजला? कृष्णाचा गाल सुजला. तर आता कोणी देवाच्या गालाला हळद लावतंय, कोणी मलम लावतंय, पण काही केल्याने देवाचा गाल वसरेना, देवाचा गाल वसरेना. तर त्या गावात एक माझ्यासारखा हुशार व्यक्ती होता. तर ते त्या व्यक्तीकडे गेले. त्या व्यक्तीने सांगितलं, काय तुम्ही ज्या माणसाच्या, ज्या म्हातारीच्या कानाखाली हाणली आहे, तिला जाऊन तुम्ही काय करा, औषध द्या, मलम करा, हळद लावा. असं म्हटल्याच्या नंतर मग त्या म्हातारीला हळद, चंदन, मलम लावलेलं त्या म्हातारीने काय केलं, कृष्ण अर्पण. सांगायचं तात्पर्य काय, ते पुजारीन ते भगवंताची एवढी भक्ती करत होते, भगवंताची पूजा करत होते, पण त्यांच्या मनामध्ये भाव होता का? होता का भाव? तर नाही. त्या म्हातारीच्या मनामध्ये भाव होता. तसाच भाव आपण आपल्या मनामध्ये ठेवला पाहिजे आणि तोच भाव धरून आपण देवाचं भजन केलं पाहिजे. आता एक शेठजी होते, इतके श्रीमंत होते, इतके श्रीमंत होते, खूप श्रीमंत, पण एवढे चिंगूस होते, एवढे कंजूस होते. कधी सख्या भावाला उधार सुद्धा दिलं नाही, कधी बायकोचं गोड गोड कौतुक केलं नाही. म्हणून सांगते पुरुष मंडळ, कधीतरी बायकोचं गोड गोड कौतुक करत जा. असंच मी एका कीर्तनात सांगितलं, एक माणूस घरी गेला आणि जेवायला बसला, बायकोने जेवण वाढलं, घास तोडून फक्त हातातच घेतला, तोवरच काय म्हणाला, वा काय भारी भाजी झाली, अशी भाजी तर मी अख्ख्या 20 वर्षात खाल्ली नव्हती. असं म्हटल्याच्या नंतर बायकोनी तिरपी नजर करून बघितलं, आता तर ह्याने गप बसावा ना. परत म्हणाला, वा काय भारी भाजी झाली, अशी भाजी मी अख्ख्या 20 वर्षात खाल्ली नव्हती. बायकोनी बेलनं घेतलं, इतका हाणला म्हणली, का हो 20 वर्ष झालं जी वतू 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 स्वयंपाक बनवते, कधी गोड कौतुक केलं नाही, आणि आज शेजारनी कोण आणली म्हणून एवढं कौतुक करता का? म्हणून मूड बघून बोलत जा. हे सूत्र काय ते शेठजींना माहीत नव्हतं. त्यांनी कधी बायकोचं गोड गोड कौतुक केलं नाही. आणि आई वडील होते, पण त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकलं होतं. आता शेठजी वारले, मग त्यांच्यासाठी रडणार कोण? कारण बायकोचं कधी कौतुक केलं नव्हतं, सख्या भावाला कधी उधार दिलं नाही, आई वडिलांना कधी सांभाळलं नाही, आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकलं, मग रडणार कोण? मग त्याची जी बायको होती का, त्यांनी काय केलं, 4 बाया लावल्या रोजाने. कशाला? रडायला. 4 बाया रडायला लावल्याच्या नंतर ती प्रेत यात्रा पुढे निघायची आणि ह्या 3 जणी मागं रडायच्या. त्यातली जी एक होती गंगू, प्रेत यात्रा पुढे निघायची, ह्या 3 मागं रट्टा सुरूच होता की काय रडायचं म्हणून. त्यांना कामच तेवढं दिलं होतं. आता त्यांनी वाटेने जात असताना त्यातली जी गंगू होती, तिला एक जांभळीचं झाड दिसलं. आता ती रडत होती, पण तिच्या मैत्रिणीला सांगायचं, आता कसं सांगणार, रडत होती. तिने रडण्याच्या सुरातच सुरू केलं, कसं, रंगू काळ निळ ग काळ निळ, रंगू काळ निळ ग काळ निळ. तिची जी मैत्रीण होती रंगू, तिला करंट लागला. आता तिला बी तिच्या मैत्रिणीला उत्तर द्यायचं होतं. तिने पण सुरू केलं, गंगू येता येळ ग येता येळ, गंगू येतानी येता येळ ग येता येळ. ती काय म्हणाली, आपण यायच्या वेळेस घेऊ, यायच्या वेळेस. त्या रडत होत्या, पण त्यांच्या मनामध्ये भाव होता का? तर नाही. आपण जर मनामध्ये भाव ठेवला नाही, आपल्याला भावाशिवाय भक्तीही भेटू शकत नाही आणि भक्तीशिवाय मुक्तीही मिळू शकत नाही. हेच महाराज अभंगाच्या भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती.